मराठवाड्यातील एकानंतर एक प्रकल्प कोरडे पडत चालले, त्यामुळे मोठी पाणी टंचाई निर्माण झाली। संभाजीनगरचा वाकोद मध्यम प्रकल्प पूर्णपणे कोरडा पडल्याने अनेक गावांवर जलसंकट निर्माण झाले। बेळगावच्या केरूर गावात पाण्याची भीषण समस्या निर्माण झाली। केरूर या गावाला कृष्णा नदीतून पिण्याचं पाणी पुरवठा केला जातो, पण कृष्णा नदीवर पाणी उपसा करणारा ट्रान्सफॉर्मर जळाल्याने गावात पाणी टंचाई निर्माण झाली। सासवड नसरापूर महामार्गावर अपघातग्रस्त तरुणीला आमदार विजय शिवतारे यांनी मदत केली। अपघातात गंभीर जखमी झालेल्या तरुणीला शिवतारेंनी स्वतःच्या वाहनातून रुग्णालयात पोहोचवले। नांदेडचे बसस्थानक आजपासून पूर्ववत मूळ जागेवर सुरू होणार आहे। रस्त्याच्या कामामुळे बसस्थानक कवठा भागात हलवण्यात आलं होतं। गेल्या महिन्याभरापासून बसस्थानकाचा कवठा भागातून चालवण्यात येत होतं, त्यामुळे प्रवाशांना मोठा त्रास हा सहन करावा लागला। मध्य रेल्वेच्या पुणे विभागाच्या 79 रेल्वे स्थानकावर मोफत वायफाय सुविधा देण्यात आली आहे। महत्त्वाच्या स्थानकांवर प्रवाशांना ही सुविधा देण्यात आली, यामुळे प्रवासाचा अनुभव अधिक सुखकर आणि सोयीस्कर होणार आहे। तर याबाबत जनजागृतीचे फलक रेल्वे प्रशासनानं लावावेत अशी मागणी प्रवाशांनी केली। मुंबईतील दादरमधील शिवाजी पार्क मैदान परिसरात होणाऱ्या वाहतूक कोंडीवर आळा घालण्यासाठी नियमांमध्ये बदल करण्यात आले। सकाळी 5:30 ते रात्री 11:30 पर्यंत वाहनांची पार्किंग मैदानाच्या बाजूला करण्यात येणार आहे। या मैदानाच्या परिसरात पार्किंगमुळे मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी होत होती। पिंपरीमध्ये विद्युत डीपी बॉक्सचा शॉक लागून गायीचा दुर्दैवी मृत्यू झाला। महावितरणच्या हलगर्जीपणामुळे ही घटना घडल्याचा आरोप होतोय। अवकाळी पावसात निवारा शोधत गायीनं डीपी बॉक्सचा आडोसा घेतला होता। या घटनेनंतर महावितरणच्या अधिकाऱ्यांवर कारवाईची मागणी नागरिकांनी केली। वर्धा जिल्ह्यात पक्ष्याच्या 64 विविध प्रजातींची नोंद झाली। ईबर्डच्या संकेतस्थळावर या पक्ष्यांची नोंद करण्यात आली। ग्लोबल बिग डे या पक्षी गणनेनिमित्ताने विविध अधिवासात पक्षी निरीक्षण करण्यात आलं। तर पक्ष्यांच्या प्रजातीच्या बाबतीत महाराष्ट्र वर्धा हा 12व्या स्थानावर। चंद्रपूर जिल्ह्यात वाघाचे हल्ले वाढले। सलग 4थ्या दिवशी चिमूर तालुक्यातील पळसगाव या वनपरिक्षेत्रातील करबडा इथं वाघानं महिलेवर हल्ला केलाय। तर रोपनाथ तेंदूपत्ता तोडण्यासाठी गेलेल्या 54 वर्षीय कचराबाई भरडे या महिलेवर वाघाने हल्ला केला। गेल्या 4 दिवसात या वाघाने 6 महिलांचा बळी घेतला, त्यामुळे परिसरात आता प्रचंड भीतीचं वातावरण पसरलं। नंदुरबारमध्ये 10वीच्या परीक्षेत काँग्रेस नापास झाले। त्याचं झाले असं की काँग्रेस नावाचा विद्यार्थी नापास झाल्यामुळे सर्वत्र चर्चा रंगली। तब्बल 4 विषयात हा विद्यार्थी नापास झालाय। काँग्रेस या नावामुळे विद्यार्थ्याची सर्वत्र चर्चा रंगली। खोपोलीत हळदीच्या कार्यक्रमात नाचण्यावरून वाद झालाय। या वादात एका भावाचा मृत्यू झालाय। कपडे काढून बेधुंद नाचताना अडवल्यानं राग मनात ठेवून 2 जणांनी भावंडांना मारहाण केली। यामध्ये एका भावाचा मृत्यू झाला असून 1 जण गंभीर जखमी। खोपोली पोलिसांकडून एका आरोपीला अटक करण्यात आली। बीड जिल्ह्यात नात्याला काळीमा फासणारी घटना समोर आली। आईच्या मृत्यूनंतर 5 वर्षाच्या गतिमंद मुलीचा वडिलांकडून अमानुष छळ करण्यात आलाय। या वसनी बापाने पोटच्या लेकीला जनावरांच्या गोठ्यात पायाला दोरी बांधून ठेवलं होतं। अखेर पोलिसांच्या मदतीने तिला बाळ सुधार गृहात पाठवण्यात आलं। राज्यात लाडकी बहीण योजनेच्या नावाने शेकडो बनावट बँक खाती उघडून पैसे लाटल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला। त्याचबरोबर या बँक खात्याचा सायबर गुन्हे करण्यासाठी देखील वापर केला असल्याचा प्रकार पोलिसांनी समोर आणलाय। तर या प्रकरणी 4 जणांना अटक करण्यात आली। दुचाकी चोरी करणाऱ्या सराईतांना नागपूरच्या कलमना पोलिसांनी बेड्या ठोकल्या। त्यांच्याकडून 4 दुचाकी जप्त करण्यात पोलिसांना यश आलंय। पेट्रोलिंग करत असताना 1 जण दुचाकीवर संशयास्पदरित्या फिरताना आढळलाय। त्याला पोलिसांनी हटकलं असता तो सराईत गुन्हेगार असल्याचं स्पष्ट झालं।